जय महाराष्ट्र मित्रांनो, गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. परमनंट जॉबच्या शोधात तुम्ही आहात तर इस्रो तर्फे असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, क्लार्क, स्टेनोग्राफर या पोस्ट साठी भरती निघाली आहे. इस्रो बद्दल तुम्ही सगळे ऐकूनच असाल, जसं मंगलयान वगैरे झालं, भरपूर सारे सक्सेसफुल मिशन यांनी केलेले आहे. प्राऊड संस्था आणि यांच्यासोबत तुम्हाला काम करायचं आहे तर चांगली संधी आली आहे. कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, शैक्षणिक पात्रता काय, वयाची अट काय, सिलेक्शन कसं होणार आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगतोय. जर का तुम्ही ते अप्लाय करणार असाल तर एक्झाम कशी होणार आहे, त्याचं स्टडी मटेरियल ती पण माहिती देतोय. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, मित्रांसोबत शेअर करा. तुमचं शिक्षण काय झालंय, कशा प्रकारचा जॉब पाहिजे नक्की कमेंट करा, त्यावर पण व्हिडिओ बनवेल, कारण की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवत असतो. चला तर बघूया डिटेल मध्ये. मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, इस्रो यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. भारत सरकार अंतर्गत हे येतं, जसं की वाचू शकताय, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिपार्टमेंट ऑफ स्पेस यांच्यातर्फे हे अपडेट आलंय. इथे बघा तुम्हाला नोटिफिकेशन दिसून जाईल आणि इथे बघा कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत ते दिसून जाईल आणि अप्लाय कसं करायचं तर त्याची पण माहिती दिली आहे. इथे बघा इन्स्ट्रक्शन दिले, म्हणजे फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा त्याची माहिती दिली आहे. ऍडव्हर्टिजमेंट दिलेली आहे. इथून लॉग इन करून अप्लाय करू शकता. ऑलरेडी अकाउंट असेल तर, नवीन असाल तर इथे न्यू रजिस्ट्रेशन करून आपण इथे आपला अकाउंट क्रिएट करून अप्लाय करू शकतो. इथे बघा हा फॉर्म आहे, हा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण इथे अप्लाय करू शकतोय. पण अप्लाय करण्याआधी आपल्याला बघून घ्यायचंय कोण कोण अप्लाय करू शकतोय, काय पात्रता आहे. ते भरपूर साऱ्या पोस्ट आहे, त्यामुळे त्यानुसार इथे शैक्षणिक पात्रता, लोकेशन वगैरे संपूर्ण माहिती दिली आहे. तर अगदी सोप्या भाषेत समजून सांगतो, 244 जागांसाठी ही भरती असणार आहे. पोस्टचं नाव असणार आहे असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, अप्पर डिव्हिजन क्लार्क, स्टेनोग्राफर, असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट अशा या पोस्ट असणार आहे. कॅटेगरीनुसार बघितलं तर युआर साठी 123, ओबीसी साठी 37, एसटी साठी 32, एसटी साठी 26, ईडब्ल्यूएस कॅटेगरीत नसाल तर 26, अशा टोटल 244 जागा असणार आहे. ओके, आता जर असिस्टंटसाठी अप्लाय करतोय तर 47, 16, 19, 16, 15 अशा 113 जागा आहे. ज्युनियर पर्सनल असिस्टंटसाठी 81 जागा आहे. अप्पर डिव्हिजन क्लार्कसाठी, स्टेनोग्राफरसाठी 10 आहे, असिस्टंटसाठी 17 आहे आणि यासाठी 1, अशा टोटल इथे जागा आहेत. आता जर का इथे अप्लाय करायचं तर पात्रता काय पाहिजे, तर सगळ्यात आधी शैक्षणिक पात्रता समजून घेऊ. पहिली पोस्ट म्हणजे असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लार्क यासाठी, म्हणजे 1 नंबर आणि 5 नंबर पोस्टसाठी आपण अप्लाय करतोय तर आपलं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे विथ मिनिमम 60% मार्क्स, म्हणजे 60% किंवा त्यापेक्षा जास्त पडलेले असेल आपण अप्लाय करू शकतोय. सोबत कम्प्युटर नॉलेज आपल्याकडे पाहिजे, म्हणजे MS ऑफिस वगैरे तुमचं झालेलं असेल तर वेल अँड गुड, आणि 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, पहिल्या आणि 5व्या साठी. ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर म्हणजे पोस्ट नंबर 2, 4, 6 यासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तरी ग्रॅज्युएशन मागितलंय, 60% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क पाहिजे, किंवा इथे बघा दिले ऑर, म्हणजे एक तर ग्रॅज्युएशन पाहिजे किंवा तुमचा डिप्लोमा झालाय इन कमर्शियल, म्हणजे डिप्लोमा यामध्ये झालाय किंवा ग्रॅज्युएशन झालंय तरी इथे चालणार आहे. दोघांमध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. मग डिप्लोमावाले पण अप्लाय करू शकताय, ग्रॅज्युएशनवाले पण अप्लाय करू शकताय. प्लस तुमची इंग्लिश स्टेनोग्राफी स्पीड ही 60 वर्ड पर मिनिट पाहिजे, म्हणजे 60 शब्द प्रति मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त असेल, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. तुम्हाला कम्प्युटर वापरता आला पाहिजे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. बघा इस्रो फार मोठी कंपनी आहे, मंगलयान वगैरे झालं, असे मोठे मोठे मिशन्स करतात, त्यामुळे यासाठी तुम्हाला 1 वर्ष म्हणजे खूप कमी एक्सपिरियन्स मागितला गेलेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे, तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाकडे असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. यासाठी वयाची अट काय, तर कमीत कमी वय 18 आणि जास्तीत जास्त 28 आहे. पण जर का तुम्ही कॅटेगरीत नसाल, ST साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, PWD कॅटेगरीत नसाल तर 10 वर्ष सूट तुम्हाला दिली आहे. एक्स सर्व्हिसमन असाल तरी वयामध्ये सूट असते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तर सगळ्यात आधी तुमची रिटर्न टेस्ट होते आणि जर का स्टेनोग्राफर वगैरेसाठी तुम्ही अप्लाय करताय तर तुमची कम्प्युटर लिटरसी, म्हणजे कम्प्युटर कशा प्रकारे वापरता येतात ते, आणि टायपिंग असेल तर 60 वर्ड पर मिनिटची जी तुमची आहे ती तुमची जी स्किल टेस्ट होणार आहे. रिटर्न टेस्टमध्ये काय येतं तर ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर असणार आहे 150 मिनिटाचा.
ज्यामध्ये तुम्ही ओपन कॅटेगरीत नसाल तर 50% पडणे किंवा त्यापेक्षा जास्त पडले पाहिजे आणि इतर कॅटेगरीत नसाल तर 40% पडले तरी तुम्हाला चालत आहे. तर याचं सिलेबस, बुक सगळं तुम्हाला इथे मी टॅग करून देईल. तिथून तुम्ही वाचू शकता आणि तयारी सुरू करू शकताय. आणि ज्युनियर पर्सनल असिस्टंट स्टेनोग्राफर पोस्टसाठी इथे कॉम्प्युटर लिटरसी टेस्ट आणि स्टेनोग्राफरची टेस्ट असणार आहे स्किल टेस्टमध्ये. ओके. बाकीच्यांसाठी रिटर्न टेस्ट असणार आहे, ज्याची माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. आता अप्लाय कसं करायचं तर ऑलरेडी तुम्हाला या वेबसाईटचं सांगितलेलं आहे. जस्ट या वेबसाईटवर या. इथे तुमचं एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुमचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर मोबाईल नंबर कन्फर्म करून घ्यायचा आहे. अल्टरनेटिव्ह असेल तर टाका, नसेल तर हा टाकला तरी चालतोय. ईमेल ॲड्रेस टाकून कन्फर्म करून घ्या. त्यानंतर जनरेट OTP करून आय ॲग्री क्लिक करून अकाउंट क्रिएट करून घ्या. अकाउंट क्रिएट केलं तर लॉग इन म्हणायचं आहे. तुमचा युजर ID पासवर्ड टाकून लॉग इन करून संपूर्ण माहिती भरून घ्यायची, म्हणजे तुमचं नाव, आडनाव, तुमचं शिक्षण, तुमचे डॉक्युमेंट आणि फी पेमेंट करून तुम्हाला इथे हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. फी किती असणार आहे तर असिस्टंट अप्पर डिव्हिजन क्लार्कसाठी 500, ज्युनियर पर्सनल असिस्टंट स्टेनोग्राफरसाठी 500 आणि यांच्यासाठी तुम्हाला ₹1000 इथे फी असणार आहे. तर चांगली संधी आहे. इस्रो सोबत काम करायला मिळते. संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळून जाईल. जे एलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.